नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही आपलं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड केलं नसेल तर ते पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यावं. जे विद्यार्थी या झूम क्लासला जॉईन आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे व्हिडिओ ऑन ठेवावेत. सर्वांनी व्हिडिओ ऑफ करून बसलेले आहेत, ते ऑन ठेवायचे व्हिडिओ. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपला जो घटक आहे शिकवायचा तो म्हणजे पृष्ठभागांतर भाग 2. तर आपण भाग 1चा व्हिडिओ बघितलेला आहे. ओके, तर आपले जे प्रश्न आहे ते आपण घेऊया समोर. 7 प्रश्न मिळाले होते. आज 8वा प्रश्न निघाला आहे. ओके, प्रश्न काय बघा. प्रश्न मी वाचतोय. इष्टिकाकृती आकाराच्या लाकडी पेटीस बाहेरून रंग द्यायचा आहे. आता इष्टिकाकृती आकाराची पेटी बाहेरून रंग द्यायचा आहे. मग त्या पेटीला आवाज येतोय का रे? हो सर. इष्टिकाकृती आकाराची पेटी आहे, मग त्या पेटीला बाहेरून रंग द्यायचा आहे. तर त्या पेटीला किती पृष्ठभाग असेल सांगा बरं. 6 पृष्ठभाग असतात. बरोबर आहे, म्हणजे त्याचा एकूण पृष्ठभाग करावा लागेल. म्हणजे काय, तर इष्टिकाकृती आकाराची बाहेरून रंग द्यायचा आहे, त्याचा एकूण पृष्ठभाग करावा लागेल. पेटीची लांबी 48 सेंटीमीटर आहे, रुंदी 30 सेंटीमीटर आहे, उंची 20 सेंटीमीटर. रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल. आता बघा, पेटी आहे, पेटीला रंग द्यायचा आहे, मग त्याच्या किती भागात रंग द्यावा लागेल आपल्याला. तर 6 भागाला रंग द्यावा लागेल. बरोबर आहे. याचा अर्थ काय, याचाच अर्थ त्या इष्टिकाकृतीच्या पेटीचं चार्जिंग संपली वाटतं ह्याच्यातली माईक मधली. मी चार्जिंग लावतो थोडं. ओके, इष्टिकाची जी पेटी आहे त्या पेटीचं आपल्याला काय करावं लागेल, एकूण पृष्ठभाग काढावं लागेल. इष्टिकाची पृष्ठभाग काढावं लागेल. आता मला सांगा, इष्टिकाच्या पृष्ठभागाचं सूत्र काय आहे सांगा. 2 गुणिले एल इंटू बी अधिक बी इंटू एच अधिक एच इंटू एल कंस बंद. 2 गुणिले कंस, हे सूत्र आहे. माईक थोडी चार्जिंग लावतो बघ. आपण हे सूत्र सोडूया. बघा आता, उत्तर कसं पाहिजे आपल्याला. उत्तर पाहिजे मीटर मध्ये. उत्तर कसं पाहिजे आपल्याला, चौरस मीटर मध्ये पाहिजे. आणि ह्या जे लांबी सेंटीमीटर मध्ये मीटर मध्ये कन्वर्ट करूया. एल बरोबर किती आहे, 48 सेंटीमीटर. ओके, म्हणजे काय मीटर मध्ये कन्वर्ट केलं काय तरी 0.48 मीटर. हे समजतंय. ओके, त्यानंतर काय दिलेलं आहे, बी रुंदी बी 30 सेंटीमीटर म्हणजेच 0.3 मीटर. त्यानंतर उंची एच 20 सेंटीमीटर म्हणजेच काय असणार आहे 0.2 मीटर. हे मी मीटर मध्ये काय केलं सर, तसं कारण म्हणजे आपलं उत्तर जे पाहिजे तर मीटर मध्ये पाहिजे, म्हणून ते मीटर मध्ये केलंय. समजते सगळ्यांना. ओके, आता बघा काय करायचं मग. इष्टिकाकृतीचं पृष्ठभाग मी सूत्र लिहितोय. 2 गुणिले कंसामध्ये एल इंटू बी अधिक बी इंटू एच अधिक एच इंटू एल. हे इष्टिकाकृतीचं एकूण पृष्ठभागाचं सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये काय करूया आपण आता, त्या सूत्रामध्ये आपण किमती ठेवूया. चालेल. ओके, तर पहा 2 ला 2 एल. एल किती आहे 0.48 अधिक बी किती आहे 0.2 0.3 अधिक बी आहे 0.3 एच आहे 0.2 अधिक 0.48 गुणिले एल आहे 0.2. आता हे किमती सोडवायची आपल्याला. 2 ला 2. हा बोला सर, तिथं गुणाकाराचं चिन्ह द्या ना कंसात. हा 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 ठीक आहे ठीक आहे. चुकून अधिक झालं. आता गुणाकार करूया. 3 8 24 ला 4 40 2 3 चौक 12 12 2 14
3 अंकांचा दशांश म्हणजे 0.144 आलं अधिक 3 दोन्ही 6 किती अंकांचा दशांश 2 अंकांचा दशांश ओके अधिक 0.48 गुणिले 0.2 म्हणजे दुप्पट 48 दुप्पट 96 म्हणजे 96 दिलं मी इकडे आहे जर दशांश 3 अंकांना 3 स्थानांचा दशांश 1 2 3.0 याची काय करायची बेरीज करायची त्याला बरं बेरीज काय ते बघा इकडे तुम्ही 2 बरोबर बेरीज काय करायची 6 6 12 12 4 16 6 1 4 1 5 0 5 5 9 5 9 14 14 4 4 आहे ना 4 14 4 4 1 1 1 2 सगळं शून्यच आहे 2 0.246 बेरीज झाली यांचा गुणाकार 2 नंबर डिक्लेअर करायचा ओके 246 गुणिले 2 काय उत्तर सांगा गेलंय का दुप्पट करा 600 दुप्पट बघा 2 हजारला 1 708 1 9 2 2 4 492 0.492 आहे का कुठं पर्यायामध्ये सर हा बोला सर बेरीज मध्ये बेरीज चुकली आहे का 0.096 प्लस 0.06 इथे बेरीज चुकली आहे का बेरीज काय ते सांगा मग 0.3 सर 0. 0.3 बेरीज 0.3 यस बेरीज चुकली बरोबर आहे जर 3 अंक आहेत 2 अंक आहेत बरोबर आहे बेरीज चुकली आहे हे बघा हे 3 अंकाचं आहे हे 3 अंकाचं आहे 6 4 10 0 4 1 4 1 5 6 5 11 11 9 11 9 20 20 0 4 2 ओके 2 1 3 पुढे काहीच नाही 3 ला 3 बरोबर आहे ओके किती अंकानंतर दशांश 3 अंकानंतर दशांश 0.3 आता आलो ते बेरीज चुकली होती आपण 0.3 गुणिले 2 काय सांगा रे 0.6 तर काय पर्याय क्रमांक 1 चौरस सोपं आहे ओके आता पुढचे जे प्रश्न येणार आहेत ते जर तुम्हाला सुटत असेल तर सांगा हा सत्य काय बोलायचंय तर त्यांनी लांबी सेंटीमीटर मध्ये दिली ना काय दिली लांबी सगळी सेंटीमीटर मध्ये दिली हो तुला मीटर केली का आपण कळलं मीटर मध्ये केली आपण हो सर ठीक आहे आता पुढचे जे प्रश्न आहेत सोपे सोपे प्रश्न स्किप करूया का नाही मग ह्या स्टॉपला 4-5 दिवस लागतील बघा तुम्हाला सोडवायला सांगितलं तुम्ही ग्रुपवर तुम्ही टाकलं नाही मला हा डाऊट आहे तो डाऊट आहे याचा अर्थ सर्वांना सगळे प्रश्न सुटलेत का असं समजायचं का मी हा सही सर 17 आणि 18 बघा आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे तर हा प्रश्न सोडून दाखवतो परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे ओके प्रश्न लिहून घ्या हा काय प्रश्न आहे एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 204.1 चौथीने आहे त्याच्या तळाची त्रिज्या म्हणजे आर किती आहे 5 सेंटीमीटर असल्यास ओके तर लंब उंची किती असेल तर लंब उंची किती असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे आता मला सांगा शंकूचे वक्र पृष्ठफळ सूत्र काय सांगा पाटील सूत्र सूत्र पाठ पाहिजे विद्यार्थी तर सूत्र पाठ नसेल तर काही जीवित नाही बघा सूत्र जर पाठ नसतील तर तुम्ही काहीच करू शकत नाही तर पहिलं काम आहे गणिताचं सूत्र नियम सगळं पाठ करणे भूमितीचे नियम गुणधर्म सगळं पाठ करणे पहिलं काम असतं ठीक आहे सूत्र आहे पाय आहे काय दिलेले तळाची त्रिज्या तुम्हाला दिली आर दिलेली आहे 5 ठीक वक्र पृष्ठफळ दिले 13 तर शंकूचे वक्र पृष्ठफळ शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर किती दिले तुम्हाला पाय आर हे 204.1 ठीक
आता तुम्हाला विचारलंय काय ते तुम्हाला लंब उंची विचारलं. लंब उंची काय असणार आहे याची असते. यल जी आहे यल ही तिरकस उंची असते. म्हणजे हा शंकू आहे, लक्ष द्या. हा शंकू आहे शंकू. ते हा शंकू आहे. त्रिज्या झाली त्रिज्या. ती जी उंची आहे ती लंब उंची एच. आणि ही जी क्रॉस आहे तिरकस ती लंब तिरकस उंची आहे. तर तुम्हाला एच हाईट विचारले. मग तुम्हाला हाईट डायरेक्ट काढता येईल का? नाही, तुम्हाला आधी यल काढायला लागणार आहे. काय काढायला लागणार आहे? आधी यल तुम्हाला काढायला लागणार आहे. ओके, मग पायाला किमती ठेवूया. पायाची किंमत ठेवली समजा 22/7. सर आपल्याला 3.14 ठेवायला सांगितली वर. हा, पायाला 3.14 ठेवायचे. ठीक आहे, पायाला 3.14 ठेवूया. आपण थोडं मॉडिफाय करूया. एल काय द्यायचं? एल बरोबर 204.1 वाय 3.14 मी जे घेतलं भाकर डायरेक्ट 4/5. ओके, आणि त्यामध्ये भाग जाणार आहे बघा. 3.14 किती मल्टिप्लाय केल्यानंतर 20/41 येईल बघा. गुणाकार करून बघा. सर 5 न भाग गेल्यावर 40.82 येतं. बरं, 3.14 पण भाग जाऊ शकतो. हा, 427 427 312 नाही जाणार का? 5 न भाग केल्यावर 5 3.14 भाग जाणार नाही, कारण ही विषम संख्या आहे, ही समसंख्या आहे. 5 न भाग 5 एक 5 45 सॉरी 5 चोक 20 सॉरी 5 एक 5 5 चोक 20. ओके, 5 चोक 20 नंतर 4 भाग त्यामुळे 0 4 भाग शून्य दिला. ओके, मग 40 झाले 45 एक वर लाईन पॉईंट दिला ऑलरेडी 5 दोन्हीचा असं घेतलं. ओके, पॉईंट 1 चा आपल्याला पॉईंट दिला लागेल. ओके, 40.82. आता 40.82 बाय 3.14 आता बघायचं तो बघा. आता भाग नेईल का बघा. सर 3.14 न भाग जातोय. कितीचा भाग जातोय? 3.14 न 40.82 ला 13 न भाग जातो. 13 ला जातो. बरं ठीक आहे, चेक करूया आपण. 3.14 गुणिले 13 52 2 4 5 13 13 13 5 18 8 4 1 3 39 1 13 बरोबर आहे. 3.14 भाग 13 यल 13 आहे. ओके, यल 13 या तिकडे बघा, हा पायथागोरसचा सूत्र तयार होतो बघा. ही यल 13 आहे. ओके, मी पेन वेगळी घेतो. यल 13 आहे. हा, आर किती आहे तुमची? 5 आहे. एच किती असते सांगा? 12. 12 असते. काय असतं? हा, आमच्याकडे भुकऱ्यांना काही कळलं नसतं सर 12 कसं काढलं तुम्ही? ते पायथागोरसचं हे नुसार कर्ण वर्ग बरोबर त्याचा वर्ग 13चा वर्ग हा अधिक उंची वर्ग म्हणजे याची वर्ग अधिक त्रिज्या काय 5चा वर्ग. हे सोडवायचे उत्तर त्याप्रमाणे. हा, 13 तुम्ही 169 म्हणून 5चा वर्ग सोडा केलं काय 144 काय याची वर्ग याची काय तर 12 आहे. हे पायथागोरसप्रमाणे उत्तर काढले. समजतंय? ओके, हो सर. 2017 आर्थिक वर्षी परीक्षेला समजले असतील. हो सर. आपण जरा पुढच्या प्रश्नाकडे घेऊन घेतलं. यस सर. थोडं एक थांबूया मराठी इंग्रजीसाठी. मराठीचा जो सिलेबस आपला झालेला आहे का मराठी एका दुसऱ्या टॉपिक राहिला. मराठीचा फक्त एका दुसरा टॉपिक राहिला असेल. मराठी जवळपास सिलेबस आपलं झालेला आहे. इंग्रजी राहिले फक्त. इंग्रजी आपण हे 30-31 नंतर घेऊया. तोपर्यंत तयारी चालेल इन्स्पेक्शनची तपासणी आहे शाळेची ती झाली तर आपण घेऊया. ओके, आपला 1 तास कंटिन्यू चालूच आहे. पुढल्या महिन्यामध्ये काही दिवस सुट्ट्या राहण्याची शक्यता आहे. 3-4 दिवस. इतर दिवस आपले तास कंटिन्यू होते. पुढल्या महिन्यात 31 दिवसात जरी असले तरी 24-25 दिवस आपले तास होते. 4-5 दिवस सुट्ट्या पडते. ठीक आहे, पण ते सुट्ट्या फक्त सलग पडणार आहेत. 4-5 दिवस पडणार आहेत. ओके, हा आपण जर पुढच्या हा पुढचा प्रश्न आलाय बघा. काय
प्रश्न वाचूया पहिल्यांदा, प्रश्न वाचून घेऊया आणि प्रश्न समजून घेऊया. ओके, आणि काय करायचं, प्रश्न आपल्याला वाचायचा आहे आणि काय करायचं आहे, समजून घ्यायचं. काय म्हणतात प्रश्नामध्ये, तर एका आयताकृती पत्र्याची, प्रश्नामध्ये काय सांगितलं तुम्हाला, एका आयताकृती पत्र्याची लांबी 88 सेंटीमीटर आहे व 20 लांबी 88 सेंटीमीटर व 20 सेंटीमीटर आहे. त्या पत्र्याची वृत्तचित्ती आकाराची नळी बनवली. ओके, म्हणजे हा पत्रा आहे असा. ओके, लांब्याने रुंदी दिली असते, ही लांबी आहे, ही रुंदी. ओके, असं पत्र आहे, त्या पत्रापासून काय केलं, वृत्तचित्ती आकाराची अशी नळी बनवली, नळी अशी नळी बनवली आपण. ओके, प्रश्न समजून घ्या, लक्षात सगळ्यांचं कबारी लक्ष द्या. ओके, तर नळी बनवली. ओके, तर त्या नळीमध्ये किती घनसेमी हवा मावेल, कारण त्या नळीमध्ये किती घनसेमी हवा मावेल याचा अर्थ काय असणार आहे ते, याचा अर्थ त्या वृत्तचित्तीचं घनफळ काढावं लागणार आहे आपल्याला. समजतं का मी काय म्हणतोय ते, कळते का तुम्ही? किती घनसेमी हवा मावेल म्हणजे काय करावं लागेल, त्याचं घनफळ काढावं लागेल. कसं वृत्तचित्तीचं आपण घनफळ कसं काढणार, हा, आपल्याला काय दिले, ह्या पत्राची लांबी 88 दिले आणि ही रुंदी दिली ती 20 दिले. मग ह्या पत्राला मी गोल केलं, इकडे लक्ष द्या बरं का, पत्र गोल केलं, एक तुम्हाला कंसात सूचना दिला, आयताची लांबी नळीच्या कडेच्या परिघा इतकी आहे. म्हणजे ही जी लांबी असणार, ही जी लांबी आहे त्याचा असा परी होणार आहे, परी. ओके, म्हणजे आपल्या वृत्तचित्तीचं घनफळ काय कशासाठी, आपल्याला सूत्र माहित असणं आवश्यक आहे. सांगा, वृत्तचित्तीचं घनफळ सूत्र काय आहे, पाय वर्ग पायर वर्ग एच. ओके, प्रत्येक जणांचं सूत्र आहे पायर वर्ग एच. मग तुम्हाला काय काय माहित पाहिजे, तुम्हाला एच माहित पाहिजे, तुम्हाला आर माहित पाहिजे. आता हा त्याची लांबी आहे, पत्र्याची लांबी, त्याची काय केली रे, तर त्याची नळीची कडा केली. याचा अर्थ ही जी टू पायर, हा जो गोल आहे, हा गोल, हा टू पायर, हा टू पायर म्हणजे काय असणार आहे, ही ऍक्टेशन. ही कन्सेप्ट समजते का तुम्हाला, सांगा मला, समजते ना? ओके, आता मला आम्ही थोडं डायरेक्ट सोडवतो. आर बरोबर 88, ओके, 2 × 22/7. थोडं डायरेक्ट सोडू करेल का, हा, हे बघा, 2 भागलं 44 आलं, 22 भागलं 2 आलं, 7 ने 2 मल्टिप्लाय केलं आलं, त्याला 14. हे कळाले का ऑनलाईनचे विद्यार्थी, ऑफलाईनचे विद्यार्थी? हो सर. हो सर. हा, आता बघा, आर बरोबर 14 आलं, त्याचा तुमच्या काय झाली, आपली 14 झाली. ती एक एक मिनिट. आता बघा, ही जी उंची आहे, ही जी रुंदी आहे, रुंदी ही 20 आहे. ही रुंदी काय असणार आहे, रुंदी ही असणार आहे आपली, उंची असणार आहे, एच असणार आहे, एच. ओके, रुंदी काय असणार आपली, एच असणार आहे. क्लिअर आहे हे? ओके, म्हणजे हा असं पत्र आहे, पत्र गोल केलं, गोल केलं. ओके, समजते ना? मला सूत्र ठेवूया, काय आहे, तर किती घनसेमी हवा मावेल, घनफळ कशाचं, कसले टाकी तयार केली, नळी बनवली. तर नळी कोणत्या आकाराची असते, नळी असते सिलेंडर आकाराची, वृत्तचित्तीच्या आकाराची. ठीक आहे, तर नळीचं घनफळ वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर काय करावं लागेल आपल्याला, पाय स्क्वेअर एच, पाय आर स्क्वेअर एच. पाय 22/7, आर किती आहे आपला 14, 14 एच किती आहे, एच आहे 20. 7×14 नगर 22×44, 44×88, 880 गुणिले 14. काय काय केलं मी इथं, 22 ने तुमचं नगर दिला, 22×44, 44 गुणिले 2, 88, 880 दिलं, 14×880 गुणाकार सांगा मला काय येतो अर्जुन, 12,320. 12,320. मला सांगा तुम्हाला घनसेमी हवा मावेल, पहिला पर्याय. ओके, बऱ्याच मुलांना हा प्रश्न असेल तर विचारा, हा ते विचारा. सर, आयताची लांबी ही नेहमी वृत्तचित्तीचा परिघच असणार का? हो, इथे सांगितलं नाही तर बघ ना, कंसात सांगितलं, आयताची लांबी नळीच्या कडेच्या पर्याय एवढी आहे, कंसात दिले आपल्याला, म्हणून ते आपण घेतोय. ओके, म्हणजे इतर गणितात पण तसंच राहणार का? नाही, इथे सूचना दिली म्हणून आपण घेतलंय, अजंतर पण सूचना दिली ना, कळतंय का? हो इतर सर. गणित सूचना देतील तशी, इतर सूचना दिल्याप्रमाणे आपण घेतलं. इतर गणित कसं मांडणी असते त्याच्यावर अवलंबून असतं. ठीक आहे, लिहून घेतलं गणित, उदाहरण घेतलं लिहून सगळ्यांनी. आपण जर पुढच्या प्रश्नाकडे,
बघा एका शंभर तुमची 18 तुमच्या 7 आहे. शंभरचे गणपती सोपं आहे, स्किप करूया हे. काय गणपती काढायचं सूत्र आठवून चालेल का स्किप केलेलं? हो हो सर. हो सर चला हा सोडून घेऊया. ओके, आता काय म्हणले तर पत्र्याची बंदिस्त टाकी करायचं आहे. ओके, बंदिस्त टाकी करायचं, बंदिस्त अशी टाकी करायची, बंदिस्त आपल्याला टाकी करायचं. ठीक आहे, तर टाकीच्या प्रति चौकीदाराने खर्च 120 120 रुपये खर्च करायचे टाकी करण्यासाठी. मग किती रुपये खर्च होईल? अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस काय करायचं, पृष्ठबळ काढायचं असतं. काय करायचं असतं? पृष्ठबळ. मला सांगा वृत्तचित्तीचं पृष्ठबळ सूत्र काय आहे सांगा? 2 ब्रॅकेट एल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एच इंटू एल. एच प्लस आर हे सूत्र आहे आपलं. ओके, तर वृत्तचित्तीचे पृष्ठबळ, वृत्तचित्तीचे पृष्ठबळ 2πr सॉरी 2πr एच प्लस आर. सर ती इष्टिकाची ती आहे. ओके, तर आर ती म्हणजे इष्टिका किती आहे? फ्रिक्शन. ओके, आता काय काय दिली त्यांनी? लांबी रुंदी उंची म्हणजे इष्टिकाची ती. हा, हे प्रत्यक्षित नाही रे. लांबी रुंदी उंची दिली म्हणजे इष्टिकाची होणार. बरोबर आहे. हे अशी गोल टाकी नाही होणार, सिलेंडर टाकी नाही होणार. ओके, लांबी वृत्तचित्ती तयार होणार. हे आपलं असं नाही येणार. ओके, इष्टिकाची आपल्याला करावं लागेल. ओके, लांबी दिली रुंदी उंची दिली म्हणजे अशी टाकी तयार होणार, अशी टाकी. ओके, मग आता मग काय करायचं? इष्टिकाचे पृष्ठफळ काय सूत्र? इष्टिकाचे पृष्ठफळ आहे 2 ब्रॅकेट एल इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस एच इंटू एल. एच इंटू एकूण पृष्ठफळ. पृष्ठफळ 2 कंसात एल इंटू बी, बी इंटू एच, एच इंटू एल. ओके, 2 सांगा लांबी किती आहे? 3.5 रुंदी आहे 2.5 2.5 गुणिले 2 माईक म्यूट ठेवा, कोणाचा माईक ऑन आहे? ओके, हा व्हिडिओ ऑन ठेवा बरं सगळ्यांनी. व्हिडिओ ऑन करून बसलाय बघा सगळे परत एकदा. व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. हा, असे व्हिडिओ ऑन ठेवा ना, प्रॉब्लेम आहे की पुस्तकाला चांगली रेंज असते. आता बघा कुणाला जर या 3.5 म्हणजे 2.5 25 5 सहवासला 5 4 12 25 75 75 10 85 2 70 8.75 8.75 25 50 7.0 35 गुणिले 2 7 7 बेरीज सांगा किती तुम्हाला येईल? 20.75. 12 12 8 20 20.75 गुणिले 2 41.5. बेरीजला 0 चला 1 बेरीज 5 चला 1 1 ला 1 बेरीज 4 बेरीज 5. आता एका 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 काय एका चौकीला खर्च 120 आहे. ते 41.50 किती गुणिले 120 करायचं. 120 काय करतोय? कारण 120 रुपये प्रति चौकी खर्च आहे, म्हणून मी 21.50 गुणिले 120 करतोय. ओके, गुणाकार केलं ह्या बाजू गुणाकार करतो. 0 ला 0 1 ला 0 0 2 1 ला 0 1 ला 0 घेतला. 12 पंचे 60 40 6 12 1 12 12 6 8 ला 8 चला 1 12 12 12 1 12 25 12 36 12 48 नाही 49 किती हजार दुसरं आहे 2 आणि 2 4,980 रुपये खर्च केला. समजतंय? हो सर. हो सर. हो सर.
जमतंय? होय सर. लिहून घेतलं? हो सर. नाही सर एक ईश्वरी मार्क नाही सांगितले मला. चेक नाही केला अजून पेपर? नाही सर. करा ना पेपर चेक. आज मला व्हॉट्सअपला तू सांग मला चेक करून आजच्या आज. हो सर. आज सर्वच मुलांना कमी पडले, गेल्या वर्षी मार्क पडले नाहीये, त्यामुळे नाराज होऊ नका. तुम्हालाच नाही, सगळ्यांनाच मार्क कमी पडलेले. गेल्या वर्षी असे सर्व 150, 152, 159, 158 मार्क ऐकायचे. आता मला फक्त 2 हायस्ट मार्क ऐकायला मिळाले. एक म्हणजे 163 कुरुलच्या शाखेमध्ये आहे आणि 144, 145 असे मार्क ऐकायला मिळाले हायस्ट. बाकी मग 130च्या खालीच आहेत सगळे. 138 एक 2 आहेत, पण सरस 130च्या खालीच आहेत सगळे. ठीक आहे, 100च्या वर पण जास्त नाही, बरेच जण नापास पण आहेत. ओके, बरेच पास अंची पण संख्या घटली, पास वर्षी पण संख्या घटली. काही टेन्शन घेऊ नका तू, मेरिट बरोबर खाली येईल. चला पुढचा प्रश्न. सर किती लागले? मेरिटच्या वेळी सांगितली मेरिट किती लागेल. ओके, पुढचा प्रश्न आला बघा. 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या एका पोकळ घनाची धारकता. आता धारकता म्हणजे काय असते सांगा रे? धारकता काढायचं म्हणजे काय करावं लागतं? घनफळ. घनफळ. घनात घनफळ 10 सेंटीमीटर बाजू घनफळ काय आहे? 10 सेंटीमीटर बाजू घनफळ काय असणार आहे? हा, 10 सेंटीमीटर बाजू असेल, 1000 घन सेंटीमीटर पहिला पर्याय. ओके, आणि समजा त्याचं काय केलं आपण, हे केलं मीटर कन्व्हर्शन केलं. 1000 घन सेंटीमीटर 1000 भागलं तर 1 लिटर. 1 लिटर येणार. 1000 घन सेंटीमीटर जर आपण 1000 भागलं तर लिटर मध्ये जाणार आहे. हा, तर उत्तर काय 1 लिटरवर 1000 घन सेंटीमीटर असे 2 उत्तर येणार. कळतंय का 2 पर्यंत एवढं आहे याला? समजते ना? साक्षी पहिली समजते का? हे बघा, म्हणजे घनाचं घनफळ 10 आहे, घनफळ 1000 आणि 1000 घन भागलं 1000 तर 1 लिटर उत्तर. 2 उत्तर आहे. समजते असेल? अरे काही सांगत नाही, तुम्ही समजलं नाही का तुम्हाला? समजलं. हा, मग ते सांगायला हवं नाही. ओके, सर बोला. दोन्हीच्या पुस्तकात इथे वेगळं गणित आहे. प्रत्येक बाजू 10 मिलीमीटर असणाऱ्या घनाचे एकूण असू दे. आता आपण जे प्रश्न आहेत ते सोडून घेऊया. माझ्याकडे नुसतं वेगळं असलं, तुझ्याकडे वेगळ्या प्रश्नाचं असेल किंवा वेगळं वर्षाचं असेल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. एका घनाभूमी उभ्याच्या सर्व कडांची एकूण लांबी 96 सेंटीमीटर असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ व घनफळदर्शक संख्यामधील फरक किती? ओके, सोपा प्रश्न आहे बघा. आता कसं करायचंय? तर एका घनाकडे किती असतात एकूण? 12 कडे असतात. 12. मग 12 कडे किती लांबी येते? 96. 96 भागिले 12 काय झाले? 12 येते 96. घनाची बाजू काय येते? घनाची बाजू येते 8. मग मी काल चार्ट तुम्हाला बनवून दिलाय. घनाची बाजू 8 असताना घनफळ किती? 512. प्रश्न किती? पाठ केलं असेल तुम्ही, केले पाठ? 384. प्रश्न किती? 384. 384. बरोबर. याची काय करायची? मला करायची. हा, 12 मधून 4 गेले, 8 राहिले, चला 1. 11 मधून 9 गेले, 2 राहिले, चला 1. 28. 1. सोपा आहे का अवघड प्रश्न?
सोपा आहे सर. सर लिहून घेऊ दे थांबा. साक्षी समजते का? साक्षी आपण घे, नवीन विद्यार्थी आहे. समजत असेल तर फक्त मान हलव, तुम्हाला कळेल तर समजले पाहू. ठीक आहे, आपण जेव्हा पुढच्या प्रश्न बघा. प्रश्न आहे, एका हौदाची लांबी, प्रश्न घेऊन घ्या. एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 1.5 मीटर, उंची 1 मीटर असून पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. 8 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढले? ओके, आता बघा काय करावं लागेल. ते तर एक हौद आहे, इष्टिका हौद आहे. ओके, आणि तो हौदातलं पाणी कसं काढायचं? बादलीने काढायचं. एका बादलीत किती पाणी निघते? 8 लिटर पाणी निघतंय. तर पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे, त्या हौदात किती लिटर पाणी आहे हे आपल्याला शोधलं पाहिजे पहिल्यांदा. बरोबर का नाही? हौदात किती लिटर पाणी आहे हे शोधलं, त्याला 8 भागलं, उत्तर येणार आहे आपलं. बरोबर आहे? त्याचं आता हौदात किती लिटर पाणी आहे हे सांगणार. इष्टिका घनफळ आहे का नाही? इष्टिका घनफळ, इष्टिका घनफळ. बरोबर, हे काय सूत्र आहे सांगा? L इंटू B इंटू H. बरोबर आहे? L आहे 4, B आहे 1.5, 7. घनफळ. ओके, आता बघा, आता याच्यात एक घनफळ आहे, ही चौनी आहे, चौनी. तर याच्यामध्ये किती पाणी मावेल? काय करावं लागेल याला? लिटर, 24 लिटर मध्ये करायचं तर काय करावं लागेल सांगा? लिटर मध्ये रूपांतर तर करावं चौमीन आहे, घनमीन. चौमी आहे, लिटर मध्ये करायचं. काय करावं लागेल? 1000 ना घनमीटर आहे. मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे? समजतं मी काय म्हणतोय? मानाला कळत असेल तर. सर ते घनमीटर आहे. हो, घनमीटर आहे. सॉरी, हा घनमीटर आहे. घनमीटर आहे. कमी आहे. 1000 मल्टिप्लाय करावं लागेल. 6 गुणिले 1000 काय तर 6000 लिटर. ओके, आता एका बाजूचा म्हणजे 8 आहे, म्हणजे आहे 8. अशा किती बाजूला लावतो म्हणलं? 8 ने भागायला. बरोबर का नाही? सांगा वाकर काय येतो? योग्य त्याने 750. 8 एक 8, 8 56 गुणिले 4, 8 40 म्हणजे 0, 750. 750 बांधले लागतील. ओके, घटक सोपा वाटू लागले का सांगा आता? हा बऱ्याच मुलांना हा घटक हो, अवघड सर. वाटायचं पहिले. हो, खूप सोपं आहे. घटक सोपा वाटला का? हो सर. हो सर. मग काय? बीजगणित, अंकगणित आणि भूमिती याच्यामध्ये सगळ्यात सोपं भूमिती आहे. मला तर भूमिती खूप आवडते. बीजगणित, अंकगणित आणि भूमिती, तर सगळ्यात सोपी भूमिती मला जाते. बऱ्याच मुलांना भूमिती अवघड जाते. म्हणजे बीजगणित सोपं वाटतं, भूमिती अवघड वाटते, पण मला भूमिती खूप सोपं वाटते. भूमिती तो काही चान्सच नसतंय. बीजगणितात प्लस मायनस कन्फ्युजन होत आहे, चुकते. प्लस मायनस न चुकते, नुसतं प्लस मायनस नंतर चुकतंय. भूमितीत तसं काही नसतं. भूमितीत काय पाहिजे माहिती? तुम्हाला नियम पाठ पाहिजे, तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे, तुम्हाला गुणधर्म पाठ पाहिजे, डायरेक्ट उत्तर. अंकगणितामध्ये तुम्हाला पद्धती माहिती पाहिजे, शॉर्टकट माहिती पाहिजे, कोणती पद्धती वापरायची हे माहिती पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे हे सोपं जातं. ठीक आहे, चला तुझा प्रश्न घ्यायचा. हो सर. हो सर. हो सर. चला पुढचा प्रश्न आहे बघा. 3 सेंटीमीटर लांबीचे 3 सोन्याचे घन वितळून त्यापासून एक सोन्याची इष्टिका तयार केली. आता मला सांगा, वितळवले म्हणजे काय केले तुम्ही? म्हणजे घनफळ आलं. वितळवलं म्हणजे काय आलं? घनफळ आलं. मग काय केले? इष्टिका तुम्ही वितळवली, सॉरी घन वितळवलं, इष्टिका तयार केली. ठीक आहे, तर त्या इष्टिका 27 सेंटीमीटर इष्टिकाची उंची किती?
ओके, याचा अर्थ काय रे? याचा अर्थ त्या घनापासून इष्टरेषेची बनवली, म्हणजे इष्टरेषेचे घनफळ आणि घनाचे घनफळ हे सारखे असणार आहे थोडक्यात. बघा, त्या घनाला वितळवलंय आणि इष्टरेषेची बनवली, याचा अर्थ काय? घनाचं जेवढं घनफळ आहे तेवढंच घनफळ कोणाचं इष्टरेषेचं आहे. कळतंय का? समजतंय ना? मग या घनाचे घनफळ बरोबर घनाचे घनफळ बरोबर इष्टिकाचे घनफळ. इष्टिकाचे घनफळ घराची बाजू दिली, बाजू काय दिली? 3 दिली. घनफळ काय झालं सांगा? 27 झालं. ओके, मग इष्टिकाचे घनफळ सूत्र काय आहे बघा? इष्टिकाचे घनफळ सूत्र सांगा बघा. L into B L L into B into into H. H. L into B into H बरोबर 27. आता बघा इथे काय दिलं तुम्हाला माहिती? तर इष्टिका स्थितीच्या तळ 27 चौसे दिले. ओके, म्हणजे ही अशी इष्टिका स्थिती आहे. तळाचं म्हणजे काय रे? तळाचं म्हणजे बी आहे, बी एच आहे. बी गुणिले एच खालचा आयात होतो, खालचा आयात होतो का? आयात, हा आयात तयार होतो. तर मग आयात दिसला आम्ही कसं लांबी गुणिले करून दिली. म्हणजे बी गुणिले एच जी आहे ती किती दिली तुम्हाला? दिली आहे तुम्हाला 27 दिली. दिले 27 दिले तुम्हाला. बरोबर आहे? कुठले काय आपलं? सर बरोबर. सर अरे 3 घन आहेत, मग गुणिले 3 करायचे. तीन सोन्याचे घन केला, गुणिले 3 केला. 3 घन आहे, 3 सोन्याचे घन किती आहे? 3 आहे, 3. ओके, सोन्याचे 3 घन होते 3, म्हणून मी इथे गुणिले 3 केलं. बरोबर आहे आपल्याला. मग एल बरोबर बी इंटू एच किती आहे? बी आणि एच किती आहे? हे आहे 27. किंवा असं याला असं समजू शकता तुम्ही की सर उंची विचारले तुम्ही एल कसं काढतायचं असे तुम्ही समजून घ्या. ह्याला एल समजा, ह्याला एल समजा, ह्याला बी समजा. बरोबर का नाही? तर हे काय समजा, त्याला मग ह्याला एल एल इंटू बी समजा 27. मग एल इंटू बी काय 27 किंवा म्हणजे एच 27 3 काय घेतलं माहिती आहे का? 3 घन म्हणते म्हणून 3 घेतलं. ओके, समजते? आता बघा 27 किती असेल? याची बरोबर काय आलं? 3 सेंटीमीटर. हे समजते? हो सर. हो सर. बाळाचा विचार ओके, 22 सेंटीमीटर लांब, 18 सेंटीमीटर रुंद व 6 सेंटीमीटर उंच अशी धातूची भरीव इष्टी अशी वितळली आणि त्यापासून 0.2 सेंटीमीटर जाडी व 4 सेंटीमीटर व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराचे किती चक्र तयार होतो? कारण आपण असा प्रश्न सोडवलाय का रे? हा सर सोडवलं. आणि असं हो प्रश्न सर. पडलाय ना? सेम सोडवायचा का हा परत? सोडवूया. ठीक आहे. काय म्हणले बघा, इष्टिका वितळली काय द्यायचे नाही तर तुझं मी तुम्ही काय द्यायले? नाण्याच्या चकते द्यायले. चकत्या म्हणजे काय असं ते असं चकता असं चकत्यामध्ये रूपांतर असतो वेगळा आकार चकत्या असतात. ठीक आहे, म्हणजे काय केलंय तर इष्टिकाची घनफळ इष्टिकाची घनफळ इष्टिकाची घनफळ बरोबर नाण्याचं घनफळ बरोबर. नाण्यामध्ये प्रत्येक घनफळ नाण्याचं म्हणे का वृत्त नाण्याची म्हणे का वृत्त शक्ती म्हणा घनफळ. ओके, आता बघा तर इथे घनफळ किती दिला रे? सेम असलं पाहिजे. ठीक आहे, पण हे नाण्याचं घनफळ काय? अनेक नाणे एक आहे का? तर नाणे अनेक आहेत. ओके, नाण्याचं घनफळ विभाग नाही असं आपण त्याला असं लिहूया. एकूण त्या चक्त्या असं एकूण त्या चक्त्या बरोबर घनफळ पाहिजे नाण्याचं घनफळ.
नाण्याची गणना असं करायचं का नाण्याची गणना बरोबर एकूण तयार होणाऱ्या चकत्या ओके आता मला सांगा एसटीएनची घनत्व किती येतं काय सूत्र एल इंटू बी इंटू एच 22 गुणिले 18 गुणिले 6 नाण्याची घनत्व प्रत्येक काय पाय स्क्वेअर एच बरोबर आहे पाय किती आहे तुमचा 22/7 आर किती तुमचा व्यास 4 म्हणले व्यास 4 आर किती आला रे आर 2 आला 2 चा वर्ग 2 गुणिले 2 एच किती आहे 0.2 बरोबर चकत्या हा जो छेदाचा 7 आहे ना हा छेदाचा 7 आपण कॅन्सल केल्याचं औषध बघूया समजते मी काय करतोय ते ऑनलाईनची विद्यार्थी समजते ना हा हा जो 7 आहे 22 ते 22 भेटलं बे दोन्ही 4 बे के बे 92/18 बे के बे 6 ओके आता औषध बघूया ओके 2 त्रिक 27 2 त्रिक 27 सांगा किती येतं 189 भागिले 0.2 ओके आता 0.2 पॉईंट काढायचंय पॉईंट काढायचं काय करायचं आपल्याला 189 काय 1 0 वाढवा खालचा पॉईंट काढून टाका ओके खालचा पॉईंट गेला 2 भागिले 1890 करा काय तर बघा 945 बेचोक 8 945. व्हिडिओ ऑन करा व्हिडिओ पाहतो मी सर्वजण व्हिडिओ ऑन करा थोड्या वेळासाठी का होईना ऍट टाइम मी सगळ्यांना पाहतो एकदाच व्हिडिओ ऑन करा शक्यतो व्हिडिओ ऑन करा ओके आता ह्या टॉपिकची भीती तुमची दूर झाली बऱ्यापैकी या टॉपिकची भीती तुमची दूर झाली का उद्या आपण काय घेऊया काही अगोदरचे काही प्रश्न आहेत परीक्षा सोडून ते उद्या घेऊया आणि आपण उद्या हा टॉपिक संपवूया राहिलेल्या चालू तुम्ही सोडवा त्यातले प्रश्न कोणते सोडत नाही ते मला सांगा ना ते सोडून देतो तुम्ही मी आज काही केलंच नाही व्हॉट्सअपला सांगायचं आधीच सांगायचं म्हणजे कसं आधीच काय सांगायचं की छोट्या प्रश्नाची सुरुवात तरी टाका कारण काय होते आता माझ्याकडे प्रश्न मी टाईप बहुतेक मी 2025च्या पासून टाईप केलेत माझ्यामध्ये बरोबर का नाही काही जणांकडे 2024चं पुस्तक आहे काही 2022चं पुस्तक आहे तर प्रश्न खालीवरी असतील ठीक आहे त्या प्रश्नाची सुरुवात टाकाय की हा प्रश्न क्रमांक टाकला तर थोडं तुमचं 24 पुस्तक क्रमांक वेगळे असतील 25 पुस्तक क्रमांक वेगळे असतील ओके म्हणजे मला आधीच टिक मार्क करून घेते तेवढे शिकवता येते ओके आपण नेक्स्ट टॉपिक आपण जाऊ शकतो समजतंय परत व्हिडिओ ऑफ झाली वगैरे काय तुम्ही यावेळेस परीक्षेवर खूप नाराज झालेले दिसताय तुम्ही काही उत्साह दिसून आला तुमच्यामध्ये अजिबात नाराज व्हायचं नाही हार बनायचं नाही इकडे बघा जो थांबला तो संपला थांबायचं नाही लढत राहायचं प्रयत्न करत राहायचं यश नक्की मिळेल आणि तुम्हाला सुद्धा यश मिळणार आहे तुम्हाला फक्त मार्क कमी वाटतायत सगळ्यांनाच मार्क कमी पडले बेटा तुम्हालाच नाही पडले सर्वांनाच मार्क कमी पडले तुमच्या शाळेत पण बघा तुम्ही शाळेत मला यावर्षी मला बघा तुमच्या शाळेत तुम्हाला बरोबर का नाही ठीक आहे पेपर कठीण होता मॅथ्सचा सायन्सचा पण कठीण होता त्यामुळे झालेला आहे असीम किती मार्क येत आहे असीम वैभवी 128 वैभवी किती मार्क येत आहेत 100 पडतात बरं ठीक आहे मग आपण थांबूया आज थांबूया का म्हणलं आज सर साईड सर का ना गणित लिहून घ्यायचंय बरोबर ठीक आहे घेऊन जा. ठीक आहे आपण थांबूया आज हा उद्या पुन्हा भेटूया 8 वाजता हा सर आज सुट्टीचा दिवस होता मी दिवसभर बाहेर होतो आता जस्ट आलोय ठीक आहे मी एड करतोय मीटिंग हा हो सर